ओके. आय होप सर्वांना स्क्रीन विजिबल आहे. कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, देन येस. AWS मध्ये आपण VPC वर आहोत. VPC मध्ये आपण काय बघत होतो, तर आपण बघत होतो VPC पेअरिंग. करेक्ट. तर VPC पेअरिंगचा कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघतोय. या पद्धतीने ही डायग्राम आहे आपल्याकडे. VPC पेअरिंग ऍक्च्युली कशासाठी यूज केलं जाते, तर दोन जे प्रायव्हेट नेटवर्क असेल आपले, त्या दोन्ही नेटवर्क्सला आपल्याला एकमेकांसोबत कम्युनिकेट करून घ्यायचं असेल, तर सिम्पली आपण काय करतो, VPC पेअरिंग करतो. क्लिअर आहे? तर VPC 1, VPC 2 हे दोन VPC आहेत आपल्याकडे. यांचा एक पर्टिक्युलर नेटवर्क असणार. दोघांचा पण सेपरेट सेपरेट नेटवर्क असणार, आणि आपली कंडिशन अशी आहे की हा एक VPC जो रिजन 1 मध्ये आहे, हा रिजन 2 मधल्या VPC सोबत कनेक्ट करू शकला पाहिजे. हे रिजन 2 मध्ये असो, दुसऱ्या अकाउंट मध्ये असो, किंवा सेम रिजन मध्ये असो, फरक पडणार नाही. तो कम्युनिकेट करू शकेल विथ द हेल्प ऑफ पेअरिंग. त्यासाठी आपण काय करून बघितलं होतं, तर सिम्पल आपल्या VPC, दोन VPC क्रिएट केले होते. तर आपण थोडा फास्ट सेटअप करून घेऊ. मी दुसरा रिजन पण ओपन करून ठेवतो इथे. ॲज आय नो तुम्ही करून बघितलेलं नसणार, सो लेट्स डू इट. एक घेतोय नॉर्थ व्हर्जिनिया, एक घेतोय नॉर्थ कॅलिफोर्निया. ठीक आहे. सो ट्राय टू डू VPC पेअरिंग टुडे. तर नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये एक VPC सेटअप करू आपण फास्टमध्ये. I already told you how to create subnets, route tables, and IGW over it. So create VPC, my VPC, याला आपण नाव देऊ VPC 1. ठीक आहे. देन रेंज डिसाईड करा. याला रेंज डिसाईड करायचं आहे आपल्याला. समोर VPC ट्रान्झिट गेटवे पण बघायचं आहे. तर मी याला क्रिएट करतो 11.0.0.0/24. Clear. And then yes, create one subnet here. Create VPC. सिंगल सबनेट बनवू आज आपण. ठीक आहे. सो सिंगल सबनेट, क्रिएट सबनेट, VPC 1, गिव इट अ रेंज. VPC आपला जो आहे त्या रेंज मध्येच आपल्याला याला, ओ सॉरी, VPC ला आपण 24 दिलाय. जस्ट सेकंड. ऍक्शन मॉडिफाय करता येतं का? येस. एडिट CIDR. याला रिमूव्हची बटन नाहीये का? ठीक आहे. एक काम करू, अगेन याला थोडंसं मॉडिफाय करता येते का ते चेक करू. ओके. 24 नको घ्यायला आपण. आपल्याला सबनेट पण एक क्रिएट करायचं आहे त्याच रेंजमध्ये. तुम्हाला डिफाईन करायसाठी मी थोडंसं परत त्याला क्रिएट करतो. ठीक आहे. सो VPC 1 रेंज देऊ आपण 11.0.0.0/16. हा झाला आपला एक VPC चा नेटवर्क. क्रिएट. नाव क्रिएट सबनेट. Create subnet in our VPC. Okay, so in our VPC we need to create subnet. So sub VPC1. ठीक आहे. एकच आपल्याला क्रिएट करायचा आहे सबनेट. अवेलेबिलिटी झोन आपण 1A मध्ये करू क्रिएट. देन त्यानंतर रेंज 11.0.0.0/24. ठीक आहे. तर हा एक सबनेट क्रिएट होतोय. क्रिएट सबनेट.
देन त्यानंतर आपल्याला काय करायचं क्रिएट तर इंटरनेट गेटवे, क्रिएट इंटरनेट गेटवे VPC1 IGW क्रिएट. इथेच एक बटन मिळेल आपल्याला अटॅच टू VPC or you can go directly from action attach to VPC. Here is the VPC1 attach. ठीक आहे. नेक्स्ट राउट टेबल मध्ये राउट सेट करा. एक न्यू राउट टेबल क्रिएट राउट टेबल VPC1 route connect with our VPC, create route table. नेक्स्ट यामध्ये आपल्याला काय सेट करायचं असते तर राऊट. ओके, राऊट अँड सबनेट असोसिएशन दोन गोष्टी इथे करायच्या असतात. तर सिम्पली एडिट राऊट एनीवेअर अँड कनेक्ट IGW हिअर, इंटरनेट गेटवे हिअर. क्लिअर आहे. सेव्ह द चेंजेस. ओके फाईन. सबनेट असोसिएशन, एडिट सबनेट असोसिएशन, कनेक्ट दिस सबनेट, सेव्ह असोसिएशन. ठीक आहे. आणि येस एक आपला VPC कनेक्टिव्हिटी झालेली आहे. एक कंप्लीट VPC आपला आता क्रिएट झालेला आहे. आणि यामध्ये एक VPC मध्ये एक इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो सिम्पली एक इन्स्टन्स पण इथे क्रिएट करून घेऊ. सो क्रिएट इन्स्टन्स इन आवर VPC1. हा रनिंग आहे, याला आपल्याला नाही बघायचं आहे. एक न्यू इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. आय वॉन्ट टू स्टॉप दिस वन. याची गरज नाही आपल्याला. सो क्रिएट लॉन्च इन्स्टन्स. Okay, so VPC1 VM. Amazon Linux घेतलं तर काही फरक पडणार नाही, आपण ऍक्सेस घेऊ शकतो त्याला पण. सो T3 इनफ आहे. की पेअर, use this key pair, select existing as edit in VPC1 सबनेट. एकच सबनेट क्रिएट केला आपण तर तो एकच दिसणार इथे. इनेबल करा इथे. ठीक आहे. Existing security group. Okay, so just create VPC1 SG or simply check my SG, काही प्रॉब्लेम होणार नाही. हा माय SG या VPC1 मध्येच राहणार. दुसरा माय SG दुसऱ्या VPC चा दुसऱ्या VPC मध्ये राहणार. तर नाव मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. लिहून घेतो मी VPC1. डिस्क्रिप्शन पण आपण सेम देऊ. देन यामध्ये SSH अवेलेबल आहे. एक आणखी ऍड करू सिक्युरिटी ग्रुप, तो म्हणजेच आपला HTTPD ज्याने आपल्याला चेक करायचं आहे. HTTP. एक आणखी प्रोटोकॉल मी ऍड करून ठेवू शकतो ICMP, बट ठीक आहे आपण चेक करू एकदा HTTP ने. सो सोर्स एनीवेअर. ओके. नेक्स्ट इथे आपण स्क्रिप्ट टाकून देऊ आपले इन्स्टन्स मध्ये. स्क्रिप्ट आपली बिन बॅश अपाचे, सॉरी इथे मशीन उबंतू घ्यावी लागेल मग आपल्याला, जर आपल्याला हे करायचं आहे तर. सो सिम्पली यूज उबंतू.
Amazon Linux घेऊ शकतो, पण आता आपल्याला हे आयडिया नाही आहे DNF यूज होईल की यम यूज होईल. So simply we are changing it to Ubuntu. हाच एक थोडासा आहे, नाहीतर आपण Amazon Linuxला पण ऍक्सेस करू शकलो असतो. कन्फर्म चेंजेस. कर्ल करून बघणार आहोत आपण, so that's why. Okay, so come here and yes, we are able to copy this one now. Here hostname आहे, आपल्याला मिळून जाईल. Welcome to VPC1. Okay, create launch instance. तर हे कम्प्लीट सेटअप झालंय आपलं कसं VPC1 चं. ठीक आहे, VPC1 सेटअप झालेला आहे. देन VPC2 क्रिएट करू आपण नॉर्थ व्हर्जिनिया रिजन मध्ये. सो क्रिएट VPC1 सेम सेटअप. मी थोडा फास्ट करतो. क्रिएट VPC2 CIDR याला देऊ 12.0.0.0/20 सॉरी 16. नेक्स्ट डिफॉल्ट, येस बाकी गोष्टी डिफॉल्ट. क्रिएट VPC सबनेट. इथे 6 सबनेट असतात बाय डिफॉल्ट मध्ये, सो ते आपल्याला नाही करायचंय. सबनेट काय रेंज आहे आपली? सबनेटचं नाव द्या VPC2 सब. एकाच अवेलेबिलिटी झोन मध्ये क्रिएट करू आपण, फक्त AZ1 मध्ये. 12.0.0.0/24. That's it. Create. VPC2 सेटअप चालू आहे आपला. ओके, सबनेट झालाय. देन IGW VPC2 IGW create attach VPC2 attach. हे दुसऱ्या रिजन मध्ये चालू आहे आपल्या. तुम्ही सेम रिजन मध्ये पण हे काम करू शकता. एकाच रिजन मध्ये दोन VPC क्रिएट करा आणि एकाच रिजन मध्ये पेरिंग कनेक्शन लावून चेक करू शकता. बट मी तुम्हाला डिफरंट रिजन मध्ये दाखवतोय. लास्ट टाइम आपलं वर्क नव्हतं झालं, बट लेट्स सी, ट्राय अगेन. राउट टेबल, create route table, VPC2 route, connect with our VPC2. That's okay. Create. Next, go to route, edit route, add anywhere, IGW, add IGW, save changes. Clear? Okay. Now, so subnet association, edit subnet association, VPC2 sub, save association. Clear आहे? नेक्स्ट एक इन्स्टन्स लॉन्च करणार आपण यामध्ये. नॉर्थ कॅलिफोर्नियाचा एक जो नवीन इन्स्टन्स आपण क्रिएट केला तो वर्किंगला आला असेल, त्याला चेक करून घेऊ. येस, यू कॅन सी इट्स रनिंग इन आवर VPC. याचा पब्लिक IP अवेलेबल आहे. सो पब्लिक IP हिट करून चेक करू शकतो आपण. एंटर. Why it's not working?
सबनेट पब्लिक इनेबल केलेला आहे, पब्लिक आयपी असाइन झालेला आहे. कॉपी करतो तेव्हा काम का नाही करत ते? ठीक आहे. लॉन्च इन्स्टन्स इन VPC 2 नॉर्थ व्हर्जिनिया, VPC 2-VM, confirm changes. नेक्स्ट. इथे येस आहे की पेअर माझा. नेक्स्ट VPC. ओके, सो एकच सबनेट क्रिएट आहे, तो ऑलरेडी क्रिएट होईल. इथे इनेबल करू आपण ऑटो असाइन पब्लिक आयपी. नेक्स्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप काही आहे का? नसणार. क्रिएट करू आपण VPC 2SG. ओके, advance, simply copy, bin bash apt install. सगळं तर व्यवस्थित आहे ते. Launch instance. Okay. VPC1 North California subnet, subnet action, edit subnet setting, enable, save. पण तिथून पण आपण केलेलं आहे, बघू. आपल्या इन्स्टन्स मध्ये अपाचे 2 इन्स्टॉल नसेल झाला, ते पण प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पिंग करून बघणार आहोत, तो डोंट वरी. ओके, सो दोन्ही ठिकाणी दोन्ही सेटअप आपले व्यवस्थित झाले आहे. VPC सेटअप झालेला आहे. VPC1 कॅलिफोर्नियामध्ये एक इन्स्टन्स आपण त्यामध्ये क्रिएट केलेला आहे. देन त्यानंतर VPC2 सेटअप केलेला आहे नॉर्थ व्हर्जिनियामध्ये, आणि त्यानंतर त्यामध्ये आपला एक इन्स्टन्स लॉन्च केला आहे. ओके, याला पण IP ॲड्रेस येऊन जाईल. याला ॲक्सेस करून एकदा चेक करू, हा ॲक्सेस होईल की नाही. What we are missing? ॲक्च्युली वर्क होऊन जायला पाहिजे. आपला ते स्क्रिप्टच काम नसेल करत, त्यामुळे होत असेल. सो काय हरकत नाही, परत त्याला करायची गरज नाही आहे. ट्राय करू आपण पिंग करून. आता हे दोन्ही VPC आपल्याकडे कनेक्टेड आहे, आणि येस, आपला रिक्वायरमेंट काय आहे तर एक VPC पेअरिंग कनेक्शन या एक्झाम्पल थ्रू आपण इथे चेक करू शकतो. आपण काय करणार, ह्या दोघांनाही कम्युनिकेट करायला दोन राऊट टेबलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की VPC1 च्या राऊट टेबलमध्ये डेस्टिनेशन आपली असली पाहिजे ही की हा इथे कनेक्ट करू शकेल, अँड देन VPC2 च्या राऊट टेबलमध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी द्यायची आहे VPC1 ची. आणि येस, हे दोन्ही कनेक्टिव्हिटी कशाने पॉसिबल होईल तर पेअरिंग कनेक्शन नाही. सो सिम्पली काय करणार, आपण VPC पेअरिंग मध्ये जाणार. VPC पेअरिंग कनेक्शन नॉर्थ कॅलिफोर्निया मधनं, क्रिएट पेअरिंग कनेक्शन. ओके, VPC1, VPC2, connection.
असं काहीतरी नाव देतोय आणि रिक्वेस्टर कोण राहणार तर VPC1 राहणार जो की आपला नॉर्थ कॅलिफोर्नियामध्ये आहे. नेक्स्ट त्यानंतर सेम अकाउंट सेम रिजन मध्ये असेल तर तुम्हाला सेम रिजन यूज करायचं आहे. दिस रिजन आपला आहे आपल्या वेगळ्या रिजन मध्ये, सो रिजन अनदर रिजन दिस वन नॉर्थ कॅलिफोर्निया, सॉरी नॉर्थ व्हर्जिनिया. ओके, हा इकडे एक्सेस झालेला दिसतोय. IP नाही, हे वेगळं आहे. This one is different. This one no need. Okay, VPC pairing. So select दुसरं रिजन कोणतं आहे आपलं? नॉर्थ व्हर्जिनिया. सो नॉर्थ व्हर्जिनिया रिजन इथे सिलेक्ट करू आपण. हिअर इथे जो VPC2 क्रिएट केलाय त्याचा ID पाहिजे आपल्याला. ते ड्रॉपडाऊन मध्ये येऊन जायला पाहिजे होतं. सो VPC2 चा IP ॲड्रेस ID हिअर VPC2 ID VPC2 clear, then त्यानंतर simply create pairing connection. So VPC pairing connection is now created, initiating request. कनेक्शन मध्ये जा, हा पेंडिंग स्टेटस वर असेल आणि पेंडिंग acceptance. ओके, तर पेंडिंग acceptance इकडे यावं लागेल आपल्याला नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये. इथे पण पेअरिंग मध्ये जायचं आहे. पेअरिंग मध्ये आल्यानंतर इथे एक आपल्याला रिक्वेस्ट दिसेल पेंडिंग acceptance. सो सिम्पली ऍक्शन मधून एक्सेप्ट करायचं आहे. accept. So accept VPC pairing connection from VPC2 requester VPC8C means this one 8C C8 हा VPC आहे आपला नॉर्थ कॅलिफोर्निया आणि हा दुसरा VPC आहे आपला व्हर्जिनिया मधला. तर प्रॉपरली इथे एक्सेप्ट करायचं आहे आपल्याला. सिंपल एक्सेप्ट. ओके, एक्सेप्ट कंप्लीट. नाव काही चेंजेस करायचे आपल्याला. राऊट टेबल मध्ये जायचं आहे. राऊट मध्ये यायचं आहे. राऊट मध्ये येस, राऊट मध्ये आल्यानंतर सिम्पली एडिट राऊट्स. एडिट राऊट्स मध्ये एडिट राऊट्स यायचं आहे आणि ऍड राऊट मध्ये आपण काय देणार आपल्या दुसऱ्या VPC चा नेटवर्क. सो दुसऱ्या VPC चा नेटवर्क काय दिलेला आपण 12.0.0.016. सो हा नेटवर्क मला आता इकडे द्यायचा आहे ऍज अ डेस्टिनेशन. सिलेक्ट इट. कुठून एक कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे तर पेअरिंग कनेक्शन. हिअर yes we created VPC1 VPC2 pairing connection. Save. कनेक्टिव्हिटी आलेली आहे. ठीक आहे. देन त्यानंतर VPC2 मध्ये सेम यायचं, राऊट टेबल मध्ये यायचं. राऊट टेबल मध्ये VPC2 राऊट्स, राऊट्स मधनं एडिट राऊट्स, ऍड. आता यामध्ये याला VPC1 चा नेटवर्क द्यायचा आहे. VPC1 चा नेटवर्क आहे आपला धिस. क्लिअर. ऍड हिअर. ओके, पेअरिंग कनेक्शन. देन त्यानंतर सेव्ह चेंजेस. ओके, नेक्स्ट. सबनेट आपण ऑलरेडी असोसिएट करून ठेवलेले आहे तर यांचा काही प्रॉब्लेम होणार नाहीये. सो काय करू आपण इन्स्टन्सेसचा ऍक्सेस घेऊ. ऍक्सेस घ्यायचा आहे. ID_RSA लॉन्च विझार्ड 1 सिक्युरिटी ग्रुप न्यू क्रिएट झाला का इथे. ओके, तिकडे व्यवस्थित दिला आणि इथे लॉन्च विझार्ड 1 झालेला आहे. आपल्याला हा चेक करावा लागेल. याच्यात आपण HTTP दिलाय का सिक्युरिटी ग्रुप 1 मध्ये. सो सिक्युरिटी लॉन्च विझार्ड 1 चेक करू एकदा.
त्यामुळे तो ऍक्सेस नसेल होत मे बी. दिला आहे, नाहीये. लॉन्च विझार्ड 1 कसा सिलेक्ट झाला तिथे? नो वरीज. यूज HTTP कस्टम नाही, एनीवेअर. सेव्ह द रूल्स. दिस माइट बी द इश्यू. इन्स्टन्स वर येऊन चेक करू एकदा. डिटेल्स, पब्लिक IP, ट्राय टू हिट. येस, म्हणजेच आपले इन्स्टन्सेस प्रॉपर आणि स्क्रिप्ट पण प्रॉपर काम करतीये. प्रॉब्लेम हे होता की आपला सिक्युरिटी ग्रुप 80 पोर्ट नंबर अवेलेबल नव्हता. ठीक आहे. सो इन्स्टन्सेस इज वर्किंग परफेक्टली फाईन. ठीक आहे, याला ऍक्सेस करू आपण. एक काम करू, इथेच कनेक्ट करू. इझी जाईल थोडं. तुम्ही तुमच्या सिस्टमवर घेऊ शकता, तुमच्या लॅपटॉपवर घेऊ शकता, किंवा एखादा SSH एजंट थ्रू घेऊ शकता. मी ट्राय करतोय इथे ऍक्सेस मिळतोय का. सॉरी. सो इथे ऍक्सेस मिळालाय आपल्याला. ठीक आहे. दुसऱ्या मशीनचा पण ऍक्सेस घेऊ इकडे, दुसऱ्या रिजन मधल्या. इथे बी माइट बी सेम सिच्युएशन असेल. सिक्युरिटी ग्रुप एकदा चेक करू आपण. VPC2SG दिसताय इथे. आपण सिक्युरिटी ग्रुप मध्ये 80 पोर्ट नंबर अलॉट केलाय का? इथे पण नाही आहे. ओके, इथे पण आपण विसरलो. सो इथे पण 80 पोर्ट नंबर अलाउड करून घेऊ. हा पण इन्स्टन्स आपला प्रॉपरली ऍक्सेस होईल. तो थोडं लक्ष द्यायचं. सिक्युरिटी ग्रुप मध्ये पोर्ट्स आपण मिस केले. HTTP एनीवेअर. और आपण ते जेव्हा टाईप करत होतो तेव्हा सेव्ह नसेल केलं आपण, त्यामुळे पण झालं असेल. सो सेव्ह. Okay, now try to hit this instance also. Details, IP, hit this one. Yes, 12 वाला पण आपला वर्क करतोय आणि 11 वाला पण आपला वर्क करतोय. तर VPC1, VPC2 मधले इन्स्टन्सेस परफेक्टली काम करताय. हेच हवं होतं आपल्याला. देन आता नाव लेट्स ट्राय टू पिंग फ्रॉम वन अनदर. याचा जो IP ऍड्रेसेस आहे 18, हा जर पब्लिक IP आहे, पण पब्लिक IP ने आपण हिट करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आपला वर्क आहे की आपण काय करणार, प्रायव्हेट IP ने ऍक्सेस करून बघणार. तर इन्स्टन्स 2 ट्राय टू कर्ल. काय आहे IP याचा इन्स्टन्स दुसऱ्या रिजन मधल्या 12.0.97. so copy this one, try to ping or curl, paste it here. and जर कर्ल करताय तुम्ही तर सी हॅलो वेलकम टू क्लाउड IP आपल्याला प्रॉपरली मिळतोय. आपण काय करू शकतो इथनं, तर इथे हा जो आहे हा VPC आहे आपल्या कॅलिफोर्निया मध्ये. हा जो इन्स्टन्स आहे आपला कॅलिफोर्निया मध्ये आहे आणि आपण इथून आता ऍक्सेस करू शकतोय कुणाला, तर दुसऱ्या रिजन मधल्या दुसऱ्या इन्स्टन्सला ज्याचा नेटवर्क डिफरंट आहे. पण याच्या आधी आपण हे करू शकणार नाही. VPC पेअरिंग आपली रिक्वायर्ड आहे या गोष्टीसाठी. जेव्हा VPC पेअरिंग एस्टॅब्लिश करणार तेव्हाच काय होईल, तुम्ही ऍक्सेस करू शकणार. ठीक आहे. तर येस, या इन्स्टन्स वरून पण तुम्ही ऍक्सेस करून चेक करू शकता. हा इन्स्टन्स सुद्धा कम्युनिकेट करेल. ट्राय टू टेक SSH डायरेक्ट कनेक्ट. गाइज, येत आहे का लक्षात? आवाज येतोय का तुम्हाला माझा? येस सर. कन्सेप्ट क्लिअर झाला VPC पेअरिंग? ओके. सो काय केलंय आपण, आपली ही डायग्राम लक्षात घ्यायची. या डायग्राम थ्रूच तुम्हाला काम करायचं आहे. Okay, so VPC1 in region 1, VPC2 in different region or in the same region or in the different account.
दुसऱ्या अकाउंट मध्ये जरी असला तरी ते करता येईल. फक्त इस्टॅब्लिश काय करायचंय, पेअरिंग कनेक्शन करायचंय. राऊट टेबल्स मध्ये त्यांचे असोसिएट नेटवर्क्स द्यायचे आहे. जसं की आपण फोन नंबर एक्सचेंज करतो, माझा फोन नंबर तुमच्याजवळ, तुमचा फोन नंबर माझ्याजवळ. जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत आपण कम्युनिकेट करू शकणार नाही. तर सेम कन्सेप्ट इथे अप्लाय करायचा. ठीक आहे. सो हे काम होईल तुमचं. इकडे इन्स्टिट्यूटचा इन्स्टन्स मिळालाय आपल्याला. इथून आता हा 12 वाला नेटवर्क आहे, VPC2 आहे आपला. इथून तुम्ही जर कर्ल करून बघताय VPC1 ला, त्याचा IP ऍड्रेसेस काय आहे ते चेक करून घेऊ. प्रायव्हेट IP ऍड्रेसने करतोय आपण, पब्लिकने तर करू शकणार, त्याचा काही मॅटर नाहीये, पब्लिकने तर होईल. बट आपला मेन उद्देश आहे की काय, प्रायव्हेटने आपण ऍक्सेस करायला पाहिजे. सो प्रायव्हेट IP ऍड्रेस तू जर कम्युनिकेट करू शकतोय, मीन्स आपला पेअरिंग प्रॉपरली काम करत आहे. सो पेस्ट इट हिअर 178. So here you can see welcome to VPC1 from VPC2. See, हा VPC1 चा VPC2 चा नेटवर्क आणि हा जो नेटवर्क आहे आपला, कर्ल करून बघतोय आपण, तर आपल्याला प्रॉपरली ऍक्सेस मिळतोय आपल्या VPC1 च्या इन्स्टन्सचा. क्लिअर आहे? राईट. आणि कंटेंट पण बघून घ्या. VPC1 इथे आहे ऑलरेडी तोच 178 and here you can see 12 क्लाउड. इथे वेलकम टू क्लाउड आहे, आपण इथे चेंज नाही केलं. सो वेलकम टू क्लाउड आहे आणि तोच आउटपुट आपल्याला इथे मिळतोय, वेलकम टू क्लाउड फ्रॉम VPC1 टू VPC2 and here VPC2 टू VPC1 कम्युनिकेट होऊ शकताय. आता हे चेक करायचं असेल तुम्हाला तर सिम्पली काय करायचं, पेअरिंग कनेक्शन काढून टाकायचं. कम्युनिकेशन होणार का मग? कम्युनिकेशन होणार नाही. वेर इट इज हिअर, पेअरिंग कनेक्शन काय करणार, आता ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे, पेअरिंग कनेक्शन काढून घ्या. डिलीट पेअरिंग कनेक्शन. असोसिएट राऊट टेबल्स पण त्याच्यासोबत डिलीट होईल. सी डिलीट रिलेटेड राऊट टेबल एंट्रीज. सो राऊट टेबल मधनं एंट्री जे आपण केलेल्या आहेत पेअरिंगच्या, या राऊट टेबल मध्ये या लोकेशनला ते राऊट टेबल एंट्री सुद्धा डिलीट होईल. कळलं? पेअरिंग कनेक्शन कुठं कोणासोबत होणार होतं, VPC2 सोबत, तर ते राऊट एंट्री पण डिलीट होईल. डिलीट, एंटर. जर हे आपण डिलीट करतोय तर आता हे ऍक्सेस व्हायला पाहिजे. एकदा डिलीट होऊ देऊ, देन ट्राय करू. और यू कॅन सी कर्ल नो कनेक्शन. तर हे सगळं कशामुळे काम करतंय, पेअरिंग कनेक्शन मुळे काम करतंय. आता हा कनेक्ट करणार नाही, तुम्हाला विजिबल आहे स्क्रीन माझी प्रॉपर. कोणीतरी रिस्पॉन्स देत चला एक जण. मी प्रत्येक वेळेस या टॅबवर येऊन तुमचे थम्सअप नाही बघू शकत, सो एक जण येस अनम्यूट करून मला थोडं बोलत चला माझ्याशी. क्लिअर आहे? So you can see now we are not able to connect with our VPC2. So this is nothing but your pairing works. This is the work of your pairing. कशा पद्धतीने काम होते तर हे बघ, या पद्धतीने काम होतं. आता आणखी यापेक्षा जर ऍडव्हान्स थोडंसं बघायचं असेल, आय होप तुम्हाला पेअरिंग कन्सेप्ट व्यवस्थित समजलाय. तर येस, ऍडव्हान्स टॉपिक वर जाऊ थोडं आपण. आता हा जो आहे हा VPC पेअरिंगचा कन्सेप्ट आहे. बट आता लेट्स कन्सिडर तुमच्या सिस्टम मध्ये एक पेक्षा जास्त VPC आहे, दोन पेक्षा जास्त VPC आहे. ठीक आहे, हे दोन पर्यंत व्यवस्थित चालतं. तिसरा करणार तुम्ही, तिसरा पण व्यवस्थित करून घेणार. बट बेस्ट रिकमेंडेशन असते की पेअरिंग कनेक्शन जेव्हा तुमचं लिमिटेड असेल, सोर्सेस लिमिटेड VPCs असेल, तेव्हा यूज करायचा. इझी सेटअप राहील. यापेक्षा ऍडव्हान्स काय आहे AWS कडे अजून, जर तुमच्याकडे 4, 5, 6, 8, 10 असे VPCs असणार, VPCचा काउंट जास्त असेल, तर अशा कंडिशन मध्ये तो आपल्याला बोलतोय VPC मध्ये AWS आपल्याकडे एक ऑप्शन प्रोव्हाइड करतो, तो म्हणजे ट्रान्झिट गेटवे. इथे तुम्हाला दिसेल खाली हा आहे ट्रान्झिट गेटवे. ठीक आहे. तो VPC पेअरिंग वर्सेस ट्रान्झिट गेटवे यांचा डिफरन्स तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. सो इथे काय होईल, VPC पेअरिंग
तुम्हाला एक ते दोन VPC मध्ये कनेक्शन क्रिएट करून देईल. बट ट्रान्झिट गेटवे मल्टिपल वेळेस मल्टिपल लेट मी शो यू ॲज अ डायग्राम मल्टिपल VPC मध्ये कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, मी इथे खाली करतोय डायग्राम क्रिएट. याचा विचार करू नका. ठीक आहे, मी हे कट करतो इथनं. ओके. सो सेम VPC मी इथे घेतोय एक. हा VPC आहे आपल्याकडे. क्लिअर. VPC असणार, VPC मध्ये सबनेट असणार, सबनेट म्हणजे सबनेट, राऊट टेबल, ऑल अदर थिंग्स आर देअर. ठीक आहे. देन अगेन VPC2 असेल. देन अगेन VPC3 असेल तुमच्याकडे. सो लेट मी रिनेम इट VPC2, VPC3. आपण हे एकाच रिजन मध्ये काम करून बघू, काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. सो सेम रिजन ठेवलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. मी फक्त नाव याला VPC1 VPC2 देतो. पेअरिंग कनेक्शन आपण डिफरंट रिजन बघितलेलं आहे. तुम्ही डिफरंट अकाउंट मी तुम्हाला टास्क मध्ये देतोय. पेअरिंग कनेक्शन मध्ये तुम्ही चेक केलं असणार आहे जेव्हा आपण क्रिएट पेअरिंग कनेक्शन करतोय. इथे दोन ऑप्शन्स आहेत, माय अकाउंट, अनादर अकाउंट. अनादर अकाउंट वाला तुम्हाला करून बघायचं आहे. दुसऱ्या अकाउंटचा इथे आयडी द्यावा लागतो. अँड देन VPC जो रिसिव्हर असेल, दिस रिजन और व्हॉट एव्हर द रिजन, ते तुम्हाला इथे करून बघायचं आहे. ठीक आहे. हा तुमच्या टास्क मध्ये जाईल डिफरंट अकाउंट मध्ये. कारण असा पण कन्सेप्ट येऊ शकतो की आपल्याकडे डिफरंट अकाउंट आहेत, सेम प्रोजेक्ट साठी यूज करतोय, और हा सेम प्रोजेक्ट साठी असेल किंवा दोन प्रोजेक्टला एक साथ कम्युनिकेट करून घ्यायचं असेल, तर त्या सिनारिओ मध्ये दोन्ही अकाउंटला जे VPC प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. क्लिअर आहे. लिहिलंय काय? नोट करून घ्या. हे तुम्हाला टास्क मध्ये अनादर अकाउंट, तर इथे दोन अकाउंट आवश्यक असणार आहे. तुम्ही पेअर मध्ये काम करा. क्लिअर आहे. आदित्य, अक्षित, जसं की आदित्य आणि अक्षित एकमेकांच्या अकाउंट सोबत कनेक्टिव्हिटी करून बघेल. अंकिता, भावना दोघे एकमेकांच्या अकाउंट सोबत कनेक्टिव्हिटी करून बघेल. ठीक आहे. ज्याला पण ज्यांच्या ज्यांच्या सोबत तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल ती प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. क्लिअर. सेम अकाउंट, सेम रिजन, माय अकाउंट, एकाच अकाउंट माय अकाउंट जर केलं तर सेम रिजन, अनादर रिजन. आपण अनादर रिजन बघितलेला आहे. यू कॅन डू सेम रिजन. क्लिअर. अँड अनादर अकाउंट मध्ये पण आहे दिस रिजन और अनादर रिजन. सो दोन्ही प्रॅक्टिस व्हायला पाहिजे तुमची. हा. सो कम टू दी ट्रान्झिट गेटवे. तो ट्रान्झिट गेटवे बघतोय आपण कशा पद्धतीने काम करणार. तर इथे VPC1, VPC2, VPC3. आता पेअरिंग कनेक्शन ऍक्च्युली कसं काम करतं, तर पेअरिंग कनेक्शन ऍक्च्युली तुमचा इथून या दोन VPC ना कनेक्ट करायचं काम करेल. ठीक आहे. हे पेअरिंग कनेक्शन होईल. आणि VPC2 आणि VPC3 साठी अगेन तुम्हाला पेअरिंग कनेक्शन क्रिएट करावं लागेल. थोडीशी मी अगेन तुम्हाला इथे येस पेअरिंग कनेक्शनचा दिस वन कॉपी हिअर. ओके. सो या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर पेअरिंग कनेक्शन लागेल. सेम थिंग इकडे जर कम्युनिकेशन करायचं असेल तर काय लागेल, सेम थिंग लागेल, पेअरिंग कनेक्शन करावं लागेल. पेअरिंग कनेक्शन जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ते इथे कनेक्टिव्हिटी मिळणार नाही. आता VPC1 VPC3 सोबत कम्युनिकेट करू शकतो का इथे? VPC1 VPC3 सोबत कम्युनिकेट करू शकत नाहीये. तर इथे अगेन एक पेअरिंग कनेक्शन लावावं लागेल, तो म्हणजेच VPC3 साठी. ओके. तर हा एक प्रॉब्लेम आहे इथे. नाव इट्स परफेक्ट. कॉपी 3. सो इथे अगेन एक पेअरिंग कनेक्शन लावावं लागेल.
तर जोपर्यंत जेवढे VPCs तुमचे वाढत जाणार तेवढे तुम्हाला पेअरिंग कनेक्शन इथे ऍड करत जावं लागेल. ह्या दोघांची पेअरिंग याने होणार, ह्या दोघांची टू टू आणि थ्री मध्ये पेअरिंग या पेअरिंगने होणार, आणि देन 1 2 3 पेअरिंग तुमची या पेअरिंगने होणार. क्लिअर? आलं का लक्षात? येस सर. हा, तर असं काम आहे या पेअरिंग कनेक्शनचं. तिथून सरळ का नाही येत? ओके. सो पेरिंगचं या पद्धतीने काम असेल, बट यापेक्षा ऍडव्हान्स व्हर्जन काय आहे, तर यापेक्षा ऍडव्हान्स म्हणजेच ट्रान्झिट गेटवे आहे. आता ट्रान्झिट गेटवे काय करतो, या तिघांचाही इश्यू रिझॉल्व्ह करतो. आपल्याला हे 3 क्रिएट करावे लागणार, बट ट्रान्झिट गेटवे एक असा कन्सेप्ट आहे जो की आपल्याला सिंगल क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. लेट मी कॉपी द सेम थिंग हिअर. वरती इथे ठेवतोय मी. हा असेल आपला ट्रान्झिट गेटवे. तर हा ट्रान्झिट गेटवे आता कसा काम करतो, तर हा ट्रान्झिट गेटवे आपल्याला तीनही VPC सोबत कनेक्शन डायरेक्टली क्रिएट करून देतो. आपल्याला 3 ट्रान्झिट गेटवे क्रिएट करायची गरज पडणार नाही, 3 पेअरिंग क्रिएट करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. 3 पेअरिंग, देन त्यांचे राऊट, मग इथून इथे कम्युनिकेशन, तिथून इथे कम्युनिकेशन, तर हे एवढं करायची गरज पडणार नाही. आपण काय करणार, ऍट अ टाइम एक कनेक्ट गेटवे क्रिएट करणार, आणि या गेटवे थ्रू आपण सिम्पली याला पण कनेक्ट करणार, याला पण कनेक्ट करणार, आणि याला पण कनेक्ट करणार. ओके. सो ट्रान्झिट गेटवे या पद्धतीने काम करेल. याला इथे जे आपण करणार, ट्रान्झिट गेटवे टू VPC, हे इथे अटॅचमेंट एक देणार आपण. तर एक जस्ट सेकंड, एक टेक्स्ट मी इथे लिहितो. ATTACH अटॅचमेंट. साईज थोडा वाढवतोय मी याचा. ओके. सो हा एक अटॅचमेंट असेल इथे, अटॅचमेंट 1. दुसरा अटॅचमेंट असेल कोणता, हा इथे अटॅचमेंट असेल एक. तिसरा अटॅचमेंट असेल कुठे, तर इकडे अटॅचमेंट असेल एक. ठीक आहे. तर हे तिन्ही VPC अटॅचमेंट अटॅच होणार कुठे, ट्रान्झिट गेटवे थ्रू. आणि देन if you try to communicate VPC1 with VPC2, you can easily connect. and VPC1 वरून VPC3 ला जरी करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. ट्रान्झिट गेटवे समजलं कसं काम करेल? हो सर. येस. सो येस सर. सिम्पली तर ट्रान्झिट गेटवे करण्यासाठी आपल्याला VPCs वर यायचं आहे. एकाच रिजन मध्ये करू, आपल्या दुसऱ्या रिजन मध्ये जायची गरज नाही आहे. तुम्हाला अंडरस्टूड व्हावं तर इथे VPC1 आपला ऑलरेडी प्रेझेंट आहे. मी इथेच आणखी 2 क्रिएट करतो VPC. सेम पार्ट करायचा इथे, जसं आपण क्रिएट केलं ना VPC1, VPC2, VPC3, तर सेम थिंग्स आपल्याला परफॉर्म करावी लागेल परत परत. क्रिएट, मी थोडा फास्ट करतोय. VPC2 एकाच रिजन मध्ये काम करतोय, नॉर्थ कॅलिफोर्निया मध्ये. ओके. याला IP रेंज देऊ आपण, लेट्स कन्सिडर VPC2 डिलीट जर केला इकडचा आपण, याला कोणतं होतं, 12 होता ना. ठीक आहे. तर सेम रिजन मध्ये ते काम करणार नाही, 12 वाला नाही आहे, तर आपण इथे 12 देऊ. आपला VPC1 चा 11 आहे, तर याला VPC2 चा 12 देऊ. 0.0.0/16 हा एक बनेल आपला VPC2. बाकी काही करायची गरज नाही आहे. क्रिएट, मी फास्ट करतोय थोडं, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हे कन्सेप्ट. आता सबनेट क्रिएट करणार VPC2 मध्ये.
VPC 2 आलेत आपल्याकडे, VPC 1 आणि VPC 2. अगेन एक VPC 2 चा सेटअप आधी करून घेऊ. सो सबनेट्स, क्रिएट सबनेट, सब सब VPC 2. मी यांना प्रॉपर तेच नाव देतोय. ओके, नाव नाही, VPC सिलेक्ट करायचं आधी. सो VPC 2 मध्ये सबनेट क्रिएट करणार आपण. सब VPC 2 रेंज असेल याची 12.0.0.0/24. परफेक्ट, एकच पाहिजे सबनेट VPC 2 मध्ये. हे एका रिजन मध्ये करतोय हा. आता हा रिजन तुम्ही विसरून जा. नॉर्थ व्हर्जिनियाचं जे काही काम केलं आपण ते विसरून जा सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे, एकाच रिजन मध्ये आपल्याला पूर्ण काम करून बघायचं आहे. सो मी तेच करतोय. इथे आपल्याला सबनेट मिळालेला राऊट टेबलच्या आधी IGW क्रिएट करू. क्रिएट इंटरनेट गेटवे VPC2 IGW क्रिएट अटॅच. इथे VPC तोच येणार कारण त्यालाच अटॅच नाही आहे. सो इंटरनेट अटॅच राऊट टेबल मध्ये येणार. एक राऊट टेबल परत क्रिएट करायचं आहे VPC2 राऊट VPC2 राऊट क्रिएट राऊट टेबल. अच्छा, सिलेक्ट VPC2 मध्ये क्रिएट राऊट टेबल. राऊट्स मध्ये येणार एडिट राऊट्स, ऍड राऊट, IGW कनेक्ट करून ठेवून देणार आताच या कंडिशनला. VPC2 IGW, save it. ओके, सो VPC2 सेटअप इज नाव डन. यामध्ये एक इन्स्टन्स पण क्रिएट करून घेऊ लगेच. VPC2 मध्ये लॉन्च इन्स्टन्स. इथे नाव देणार आपण VPC2 VM. Confirm. की पेअर तुम्ही मल्टिपल क्रिएट करू शकता, बट येस आय एम युजिंग सिंगल वन. यू नो दिस वन. एडिट VPC2 मध्ये क्रिएट करणार हा. एकच सबनेट क्रिएट केलाय तर एकच असेल, त्याच सबनेट मध्ये जाणार. डिसेबल नाही, इनेबल करा. सिलेक्ट एक्झिस्टिंग वन. ओके, एक्झिस्टिंग नाही आहे, सो क्रिएट न्यू वन. लॉन्च विझार्ड 2 मध्ये लॉन्च विझार्ड नाही पाहिजे. VPC2 SG हिअर. आणि इथे देणार अगेन HTTPD. मगाशी आपण विसरलो होतो एका याच्यात द्यायला, ऍट सिक्युरिटी ग्रुप. ट्राय करू HTTPD हिअर एनिवेअर. ओके, परफेक्ट. इथे पण आपण स्क्रिप्ट पाठवून देऊ. ठीक आहे, सो स्क्रिप्ट वगैरे आपलं काम करते हिअर. आता इथे थोडंसं नाव आपण चेंज करून देऊ. VPC2 वेलकम टू VPC2 VM. परफेक्ट, फाईन. लॉन्च. सो VPC2 चा सेटअप झालाय. आता VPC3 एक परत क्रिएट करू. याच्यासाठी आपल्याला चेक करावंच लागेल जसं डायग्राम मध्ये मी तुम्हाला सांगतोय तर 3 VPC मध्ये तुम्ही हे परफेक्ट टेस्ट करू शकता. सो तीच करून बघणार आपण. लगेच VPC3 क्रिएट करूया. VPC3.
अच्छा, CIDR याला देऊ आपण 13.0.0.0 slash 2016. Then that's it. Create. Next, subnet in VPC3. VPC3. VPC3 sub. Okay. VPC3 sub availability zone एकच availability zone मध्ये create करू. IP 13.0.0.0/24. Perfect. Create subnet. Done. Internet gateway. Create internet gateway. VPC3 IGW. Create. Attach. VPC3 लाच अटॅच होईल तो. एका VPC ला एकच IGW क्रिएट करता येतो आपल्याला. ठीक आहे. झालं. राउट टेबल. Create route table. VPC3 route. VPC3 route. Create. Come to route. Edit. Add route. Anywhere. IGW. Here. Save the changes. ठीक आहे. Perfect. इथे पण एक इन्स्टन्स क्रिएट करून टाकू आपण. लॉन्च इन्स्टन्स मध्ये जाणार. VPC3 मध्ये परत एक इन्स्टन्स क्रिएट करणार. आता आपल्याकडे VPC1 मध्ये एक इन्स्टन्स आहे, VPC2 मध्ये एक इन्स्टन्स आहे आणि VPC3 मध्ये आपण तिसरा इन्स्टन्स क्रिएट करतोय. ओके. VPC1, VPC2 VM, third VM create in VPC3. We just need to connect. We just need to try to ping our IP addresses from one VPC to VPC2 and VPC2 to VPC3, VPC3 to VPC1 हे तीनही एकमेकांसोबत कम्युनिकेट करून बघणार. तर तेच आपल्याला इथे इम्प्लिमेंट करून बघतोय. सो लॉन्च. सो VPC3 VM, VPC3 VM, सेम थिंग. अपाचे घेऊन घेऊ आपण उबंतू मध्ये. इझी जात आहे आपल्याला. AWS मध्ये पण ट्राय करा, एक्सेस करा आणि यामध्ये APK DNF चालतंय की YAML चालतंय हे चेक करून तुम्ही AWS चा डिफॉल्ट वाला लिनक्स मशीन पण घेऊ शकता. काही प्रॉब्लेम होणार नाही. आता आपल्याला याची सवय झाली आहे म्हणून आपण डायरेक्टली उबंतू सोबतच जातोय. यू कॅन ट्राय डिफरंट लिनक्स मशीन्स आल्सो. तुमचा तेवढा प्रॅक्टिस होईल. रेड हॅट यूज करू शकता तुम्ही. Amazon लिनक्स पण यूज करू शकता. और इथे CentOS पण मिळेल तुम्हाला. CentOS जर हँड्स ऑन असेल तर CentOS वरून यूज करू शकता. डिपेंड्स ऑन यू. नेटवर्क VPC3 मध्ये पाहिजे हा. सबनेट सेम एकच राहणार. एकाच ह्याच्यात करतोय आपण सगळं. इनेबल पब्लिक IP. देन एक्झिस्टिंग ग्रुप तर काही असणार नाही. सो VPC3SG. इथे सुद्धा आपण HTTP वगैरे ऍड करू. ऍड सिक्युरिटी ग्रुप. HTTP from anywhere. Perfect. Now advance. Come to script zone. Add script. Put here VPC3 VM. Okay. Perfect. Launch it. So 3 VM आहेत आपल्याकडे. 3 VPC क्रिएटेड आहेत. आता तिन्ही VPC ना आपल्याला काय करायचं आहे एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचं आहे. करेक्ट. तर यामध्ये येणार आपण आता ट्रान्झिट गेटवे मध्ये.
वेर इज ट्रान्झिट गेटवे हिअर. सो ट्रान्झिट गेटवे इथे दिसेल तुम्हाला ट्रान्झिट गेटवेचा ऑप्शन. क्रिएट ट्रान्झिट गेटवे. कन्सेप्ट समजलाय ना तुम्हाला? मी करू ना क्रिएट इथे पटापट गाईस. हो सर. ओके. सो VPC 1, VPC 2, VPC 3 कम्युनिकेशन. डिस्क्रिप्शन पण सेम द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. बट हे असं नाव देत नाहीत, तुमचा एक प्रॉपर नेम असेल इथे. हे आपल्या प्रॅक्टिससाठी आहे. कॉन्फिगर द ट्रान्झिट गेटवे. आता हे काय असते? ASN अमेझॉन साईड ऑटोनॉमस सिस्टम नंबर. तर हे सध्या ब्लँक सोडा. जर तुम्ही अशोर्ड असणार, तुम्हाला हा नंबर वगैरे माहित असेल, तर आपण इथे टाकू शकतो. बट आपल्याला काही नाही. डिफॉल्ट काय करणार? AWS स्वतः क्रिएट करणार आपल्यासाठी. सो इथे जे ऑप्शन्स आहेत हे जसे तसे राहू देऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे इथे. डिफॉल्ट राऊट टेबल असोसिएशन प्रोग्राम नोंदणीकार हे सगळं तो स्वतःहून करेल. क्रॉस अकाउंट मध्ये आपण करत नाही आहोत. क्रॉस अकाउंट ऑप्शन आहे बघा इथे पेअरिंग सारखं, पण इथे पण क्रॉस अकाउंट ऑप्शन आहे. म्हणजे दोन अकाउंट मध्ये तुम्ही VPC जर असेल तर हे सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, इथे ऑप्शन करू शकता यू क्लिक. सो ट्रान्झिट गेटवे CIDR इज ऑप्शनल वन. तो स्वतःहून सिलेक्ट करेल. टॅग्स पण ऑप्शनल वन आहे, बट हा एक इथे ऑप्शनल वाला घेतोय. आपण इथे काहीच करत नाही सध्या, क्रिएट करतोय. ठीक आहे, हा पेंडिंग स्टेटस मध्ये दिसतोय. थोडा वेट करावा लागेल आपल्याला ट्रान्झिट गेटवेचा. तोपर्यंत आपण काय करू? हे एक्सेस होत अवेलेबल होतपर्यंत आपण ट्रान्झिट गेटवे अटॅचमेंटला जाऊ शकणार का? नाही, ID येणार नाही ट्रान्झिट गेटवेची. तो क्रिएट होत नाही तोपर्यंत इकडे जाणार नाही आपण अटॅचमेंट क्रिएट करायला. ह्या डायग्राम मध्ये बघा ट्रान्झिट गेटवे आणि VPC. तर हे अटॅचमेंट करावी लागेल आपल्याला अशी. इथून इथे, इथून इथे, ह्या तिन्ही अटॅचमेंट करावे लागतील. तेव्हा हे लोक एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकेल. सो त्याला थोडासा टाइम लागेल क्रिएट व्हायला. किती वेळ लागतो डोंट नो. अवेलेबल आहे, व्हेरी गुड. सो अवेलेबल झालाय. सो लगेच आपण ट्रान्झिट गेटवे कडे जाऊ, अटॅचमेंट कडे. क्रिएट गेटवे अटॅचमेंट. सो VPC1 VPC1 अटॅचमेंट असं काहीतरी देऊ. VPC1 ATTACH अटॅच ट्रान्झिट गेटवे ID. तर बघा जो आपला आत्ता क्रिएट केला आपण तो इथे अवेलेबल झालाय. देन VPC सिलेक्ट करायचं इथे. VPC. हा, आता हे गेटवे तुम्ही मल्टिपल थिंग साठी क्रिएट करू शकता. जर तुमचे मल्टिपल पेअरिंग कनेक्शन्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. VPN कनेक्शन पण इथे आपल्याला देता येतील. कनेक्ट करायचं आहे की साईट टू साईट VPN कन्सन्ट्रेटर यांना पण आपल्याला एक्सेस करता येईल. यांच्यासाठी पण आपल्याला हा ट्रान्झिट गेटवे अटॅच करता येईल असं आहे अवेलेबल. ठीक आहे. So, but आपण we are using only VPC, so select VPC. खाली VPC ID द्यायची आहे. तर सर्वात आधी VPC1 साठी क्रिएट करणार आपण. सबनेट ऑटोमॅटिक घेणार, तो एकच आपण सबनेट क्रिएट केलाय. तो जर तुमचे मल्टिपल सबनेट असेल तर मल्टिपल सबनेट सिलेक्ट करायचे इथे. आपल्याकडे एकच आहे, तो तो ऑटोमॅटिक सिलेक्ट करतोय. तुमचे मल्टिपल सबनेट असेल तर फक्त तुम्ही त्याला क्लिक करत चालायचं. नेक्स्ट. बघा इथे एक्स्ट्रा अजून काहीच करायची गरज नाहीये. एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची आहे. अटॅचमेंट 1 VPC1 दॅट्स इट. हा VPC1च आहे बघा. क्रिएट ट्रान्झिट गेटवे अटॅचमेंट. एक झालं. आता बाकीच्या दोन सोबत पण अटॅचमेंट क्रिएट करा. VPC2 अटॅच ATTH. सेम सेम आपला गेटवे ID राहणार. एकच गेटवे ID बनलेला आहे, त्याचाच यूज करणार आपण. VPC आहे, बाकी ह्या डिफॉल्ट थिंग्स. क्लिक हिअर ऑन VPC2. ऑटो सबनेट घेतलाय त्यांनी, कारण एकच सबनेट घेतलाय आपण. नेक्स्ट. बाकी काही नाही. क्रिएट. अगेन क्रिएट द थर्ड वन.
VPC3 attach, same transit gateway VPC and click here on VPC3. Okay, that's it. Create transit gateway attachment. So तिन्ही attachments क्लिअर केलंय आपण इथे. तिन्ही अटॅचमेंट आपण एका ट्रान्झिट गेटवेला अटॅच केलेले. थोडा वाट पाहू. जसं अवेलेबल होईल तसं आपण त्याला टेस्ट करू. थोडं वेट करू. ओके, तर तोपर्यंत आपण काय करू, राऊट टेबल्स मध्ये एंट्री करून घेऊ. राऊट टेबल्स आता तुम्हाला माहिती आहे VPC चा राऊट टेबल आपण एंट्री कशी केली आहे पेअरिंग साठी. गाईज आवाज येतोय ना? येस सर. ओके, सो VPC पेअरिंग मध्ये जशी कनेक्टिव्हिटी केली होती, आपण काय केलं होतं, राऊट टेबल मध्ये एंट्री दिली होती आपण VPC2 च्या नेटवर्कची, करेक्ट? डेस्टिनेशन, कारण कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. VPC1 च्या राऊट टेबल मध्ये आपण एंट्री दिली होती VPC2 ची. तर सेम थिंग्स आपल्याला इथे पण करायचे आहे. सेम थिंग्स आपल्याला इथे करायचे आहे. सो कम टू हिअर, गो टू राऊट टेबल्स ऑफ एव्हरी VPC. ठीक आहे, VPC चे हे चेक करा, 11, 12, 13. तर VPC1 ला 11, VPC2 ला 12 आणि VPC3 ला 13 असा नेटवर्क आहे. सो सिम्पली गो टू राऊट टेबल्स, VPC1 राऊट टेबल, VPC1 राऊट टेबल, VPC1 कोणासोबत कनेक्ट व्हायला पाहिजे, VPC2 आणि VPC3 सोबत, राईट? सो VPC2 आणि VPC3 चे नेटवर्क्स आपल्याला राऊट करावे लागतील कुठे, VPC1 मध्ये, करेक्ट? तर सिम्पली गो टू राऊट टेबल VPC1 and edit route table, route, edit routes. कुणासोबत कनेक्ट व्हायला पाहिजे हा, VPC2 आणि VPC3 सोबत. तर आपल्याला माहिती आहे VPC2 चं डेस्टिनेशन 12.0.0.0/16. Clear? If you have any confusion, open it in different location, different tab, new tab, and here you can see VPC2, VPC3's networks. मी हे टॅब तुमच्या बेटर प्रेफरन्ससाठी इथे ओपन ठेवतो. सो VPC1 या राऊट टेबल मध्ये आपल्याला ह्या दोघांचे राऊट्स द्यायचे आहेत. तर 12.0. हा राऊट VPC2 आहे, VPC3 खाली आहे. तर राऊट टेबल VPC1 मध्ये इकडे आपण पहिला VPC2 सोबत कनेक्ट करणार. कुठून कनेक्ट करणार, तर युजिंग ट्रान्झिट गेटवे. इथे दिसेल तुम्हाला गेटवे, गेटवे कुठे दिसतंय का? हा, हिअर, using transit gateway. So give it a transit gateway attachment. आहे का VPC1 attachment? येस, एकच दाखवता इथे अटॅचमेंट क्रिएट केलेला, कारण VPC1 सोबत हा अटॅच होईल. आणखी एक करायचा आहे दुसरा, 13.0.0.0/16. ओके, आणि हा सुद्धा युजिंग ट्रान्झिट गेटवेने कनेक्ट करायचा आहे. जे अटॅचमेंट आपण क्रिएट केली आहे VPC1.
ठीक आहे. तर हा जो अटॅचमेंट एक क्रिएट झालेला आहे, त्या अटॅचमेंट VPC1 चा जो अटॅचमेंट इथे क्रिएट झालेला दिसेल आपल्याला, कुठे गेले ते ट्रान्झिट गेटवे अटॅचमेंट्स, यांचा यूज करतोय हा आपण आता. गेटवे तर एक आहे, बट जे अटॅचमेंट्स आपण यूज केले त्यांचा यूज करायचा आपल्याला. सो VPC1 अटॅचमेंटचा यूज करणार VPC2 आणि VPC3 कनेक्ट करण्यासाठी. VPC2 चा यूज करणार VPC3 आणि VPC1 कनेक्ट करण्यासाठी. सो सेम इकडे तुम्हाला तेच दिसतंय, VPC1. ओके. सो 2 अँड 3 ला कनेक्ट होणार VPC1 च्या अटॅचमेंट. ठीक आहे. So simply save the changes. Okay. ओके. तो सेम थिंग आपल्याला दुसऱ्या ह्याच्यात पण करायचं आहे. दुसऱ्या VPCच्या दुसऱ्या राऊट टेबल मध्ये. आता इथे काय येणार राऊट 2 मध्ये, तर इथे 1 आणि 3 ची एंट्री येणार युजिंग VPC2 अटॅचमेंट. सो कन्फ्यूज व्हायचं नाही, एकदम इझी भाषेत सांगतोय. एडिट राऊट, ऍड राऊट. इथे आपल्याला माहिती आहे VPC1 चा 11.0.0.0 स्लॅश व्हॉट 16. ठीक आहे. नेक्स्ट कशा थ्रू कनेक्टिव्हिटी पाहिजे, तर ट्रान्झिट गेटवे थ्रू कनेक्टिव्हिटी पाहिजे, आणि तो ट्रान्झिट गेटवे VPC2 अटॅच जो आपण क्रिएट केलाय. अगेन एक एंट्री करा, 13.0.0.0 VPC3 ची अटॅचमेंट स्लॅश 16, आणि अटॅच कशाने करायचं आहे, इन ट्रान्झिट गेटवे थ्रू, आणि याची अटॅचमेंट असेल VPC2. ठीक आहे. सो VPC2 कनेक्ट होणार 1 आणि 3 ला. सेव्ह चेंजेस. नेक्स्ट सेम काम राऊट टेबल VPC3 मध्ये. एडिट राऊट्स, VPC3 आहे हा, तर इथे एंट्री देणार आपण VPC1 आणि VPC2 ची 11.0.0.0 स्लॅश 16. हे लक्षात ठेवायचं, एका साईडला कॉपी करून ठेवा IP ऍड्रेसेस, जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर. VPC1, VPC2, VPC3 असे. और एल्स मी सिम्पली इथे नोट करतो डायग्राम मध्ये. हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स मी इथे कॉपी करतो तिन्ही ठिकाणी, तुम्हाला समजेल. ठीक आहे. VPC1 चा IP काय आहे, 11.0.0.0 स्लॅश 16. याचा IP काय आहे, सो 12.0.0.0 स्लॅश 16, आणि याचा IP काय आहे, सो 13.0.0.0 स्लॅश 16. ओके. सो VPC1 ची कनेक्टिव्हिटी होती आहे VPC2 आणि VPC3 सोबत, त्यांचे राऊट टेबल सोबत. आता हे पेरिंग कनेक्शन काढून घेऊ आपण. हे तर अंडरस्टँडिंग साठी आहे, बट येस आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तर याच्या राऊट टेबल मध्ये, VPC1 च्या राऊट टेबल मध्ये कोणत्या एंट्री असेल, 1 2. सेम VPC2 मध्ये 1 आणि 3. VPC3 मध्ये 1 आणि 2 ची एंट्री असेल. आय होप तुम्हाला समजलं. आणि ही कनेक्टिव्हिटी कुठं थ्रू होईल, तर हा जो ट्रान्झिट गेटवेचा अटॅचमेंट आहे, हा अटॅचमेंट तो यूज करेल टू कनेक्ट विथ 1 2 अँड 3. सो सेम इथे तुम्ही तेच बघताय. 1 ला कनेक्ट करतोय आपण, 3 वर आहोत, 3 ची IP 13. सो 1 ला कनेक्ट करेल तो युजिंग ट्रान्झिट गेटवे, आणि 3 चाच असेल तो अटॅचमेंट C. ऍड अगेन 12.0.0.0 slash 16. Use it again, transit gateway to connect with attachment. That's it. Save the changes. Here we done our
नेटवर्किंग नाव. आता आपण इझिली काय करू शकतो, इन्स्टन्सेसचे ऍक्सेस घेऊ शकतो आणि देन इन्स्टन्सेस एकमेकांसोबत कम्युनिकेट होतात की नाही ते चेक करू शकतो. म्हणजे 3 डिफरंट VPC एकमेकांसोबत कम्युनिकेट होणार. Okay, so here you can see three different VPCs. Just connect it directly, or you can take an SSH in your SSH agent separately. I am trying to connect with it direct. Here you can see VPC1 virtual machine. Yes, here we are connected with 11. दुसरा virtual machine घेतोय, त्याला पण connect करू. Or you can simply try to ping this IP address. Which one? Private IP address. या V3 चा IP ॲड्रेस घ्या प्रायव्हेट वाला, और V2 चा प्रायव्हेट वाला IP घ्या आणि ट्राय करा कनेक्ट करून बघायला इथनं. ओके, सो कर्ल IP चेक करा, इथे पेस्ट करा 13 वाला आणि एंटर करा. कनेक्शन एस्टॅब्लिश होईल. 80 पोर्ट नंबर तिकडे अवेलेबल केले आहे का? तर ट्रान्झिट गेटवे कशा पद्धतीने काम करेल हे समजलं. आता हे तर थोडस चेक करावं लागेल, एक्सेस का नाही होत आहे, एस्टॅब्लिश नाही झालं का? और you can simply try ping. 1614. We'll check what will be the issue. आपण ट्राय करू, चेक करू याला परत. हॅलो येस, सर, सबनेट असोसिएशन नाही करायचं का? सबनेट असोसिएशन कुठे? VPC मध्ये इथे सबनेट असोसिएशन. अच्छा, VPC 3 मध्ये सबनेट केलंच नाही असोसिएट ना नाही सर आपण. केलाय. हा. VPC 3 मध्ये सबनेट असोसिएट नाही केलाय. ओके ओके. कशातच नाही केलं त्याने. हा का? हा. ओके, सो इट्स थिंक लाईक माय बॅड. चेक करू आपण तिन्ही राऊट टेबल्स. सबनेट कुठेच असोसिएट केलेलं नाही आहे. थँक्यू. ट्राय फर्स्ट वन, चेक करू आपण इथे. हे कनेक्टिव्हिटी तर प्रॉपर झालेली आहे. सबनेट इथे आहे, फर्स्ट याच्यात केलेला आहे. दुसऱ्या याच्यात चेक करू. राऊट राऊट्स प्रॉपर लागलेत. सबनेट अच्छा इथे नाही आहे. दुसऱ्या याच्यात पण आहे सबनेट. ऍड सेव्ह असोसिएशन आणि थर्ड मध्ये आता आपण केलेलं आहे. एक मिनिट. थर्ड . 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
ओके. पिंग नाही होत असेल तर कॉल होईल का? फेल कनेक्शन रिफ्युज्ड. ओके, पोर्ट 80 आफ्टर 1 ms. ओके, पोर्ट 80 चा इश्यू झाला इथे. तर पोर्ट नंबर बघावा लागेल आपल्याला. कुठेतरी आपण पोर्ट नंबर नाही दिलेला परत. पोर्ट नंबर, सिक्युरिटी ग्रुप्स, तिन्ही पण सिक्युरिटी ग्रुप बघू आपण इकडे. त्याला कोणता दिला होता? लॉन्च विझार्ड 1 VPC. ठीक आहे, सगळं पटापट सिक्युरिटी ग्रुप चेक करू. VPC इन्स्टन्सला इथे दिसतोय हे इन्स्टन्सेस. VPC 3 च्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये चेक करू एकदा. 80 पोर्ट नंबर आहे. ठीक आहे. इथे पण दिलेला आहे लॉन्च विझार्ड 1. देन VPC 3 सिक्युरिटी व्हायला तर पाहिजे. पिंग कम्युनिकेट. फील्ड कनेक्शन पोर्ट नंबर 80 हे का दाखवत आहे? 80 पोर्ट नंबर आता कुठे इश्यू झाला याला? सर तुम्ही CIDR चुकीचं टाकलंय. कुठे? 14 टाकलंय, 16 आहे ना. 13 आहे ना. लास्टला CIDR. लास्टला VPC 3 चा ना. पब्लिक. आपल्याला प्रायव्हेट IP पाहिजे ना. 13.0.14 बरोबर आहे ना. हा, दुसऱ्या सोबत कनेक्ट करून बघू. सॉरी, डिटेल्ड प्रायव्हेट IP 12150. 80 पोर्ट नंबरचा काहीतरी इश्यू देतोय. ओके, ट्रान्झिट गेटवे इस्टॅब्लिश करायची कोशिश करतोय तो. बघा फक्त पोर्ट नंबर 80 चा काय इश्यू आहे. हा 80 पोर्ट नंबर आता कुठे आपण मिस केला आहे ते चेक करू. बाकी कनेक्शन तर इस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रॉपर झाली आहे आपली. जस्ट चेक पोर्ट नंबर 80 आपण कुठे मिस केलाय.
याच्यात आणखी काही आहे का पोर्ट नंबरचं? पॉलिसी टेबल, गेटवे राऊट टेबल, याच्यात काय येत आहे ते चेक करू. कल नाही होऊन जायला पाहिजे यार. ट्रान्झिट गेटवे हे तर नाही करायची गरज आपल्याला. पॉलिसी टेबल याची पण गरज नाही आहे, दोन याच्यात होऊन जायला पाहिजे. अवेलेबल अवेलेबल असोसिएटेड असोसिएटेड असोसिएटेड. टार्गेट ग्रुपचा ऑलरेडी एक राउट टेबल बनतो ऑटोमॅटिकली, तो इथे अटॅच होतो. रिसोर्स आयडीज 3 VPC डिफरंट. ओके, यामध्ये आणखी काय येतं? ठीक आहे, काय हरकत नाही. येस, कनेक्टिव्हिटी तुम्हाला समजली आहे ना? फक्त टेस्ट करायचं राहिलंय त्यामध्ये. इथे 80 पोर्ट नंबर आता कुठे मिस केलाय ते मला आयडेंटिफाय करावं लागेल. कनेक्शन रिफ्यूज, कुठेतरी मी 80 पोर्ट नंबर मिस केला असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय का पूर्ण? हो सर. हो सर. ओके. सो सिम्पली प्रॅक्टिस करून बघा. हे पूर्ण कनेक्टिव्हिटी क्रिएट करायला तुम्हाला थोडंसं हेक्टिक वाटेल, बट प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. याला थोडंसं अंडरस्टूड करणे आवश्यक आहे. 3 डिफरंट VPC क्रिएट करणे, 3 डिफरंट डिफरंट सेटअप करून त्याच्यानंतर ट्रान्झिट गेटवे करून हे राऊट टेबल मध्ये एंट्रीज मारणे थोडं हेक्टिक जाईल, बट येस, एक एक दोनदा करून बघा. देन यू विल अंडरस्टूड द कम्प्लीट सेटअप. ठीक आहे. हो सर. ओके. सो इथेच थांबू, थोडा लॉंग होतोय.